मोहोळ तालुक्यातील कामती या गावात सततधार पावसामुळे काढणीला आलेली उडीद पिके धोक्यात आली आहे। मोहोळ तालुक्यातील कामती परिसरात ऐन काढणीच्या वेळी 5 ते 6 दिवसांपासून सततधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे उडीद पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। याबाबत अधिक माहिती कामती येथील शेतकरी अफसर मुजावर यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे। मी अफसर मुजावर मौजे कामती बुद्रुक तालुका मोहोळ येथील रहिवासी असून मी आमच्या शेतामध्ये 2.5 एकर या रानामध्ये उडीद हा पेरला होता आणि याला एकूण खर्च लागवड जी आली होती ती जसं ट्रॅक्टर मेहनत मशागत करणे अगोदर, नंतरनं रान तयार करून पेरणीनंतरनं बाया खुरपण खत घालणे आणि नंतरनं काढायला तर याच्या अगोदरच पाऊस आल्यामुळं सगळं नुकसान झालेलं आहे। कमीत कमी 45,000 रुपये तर खर्च आला होता आणि पाऊस आल्यामुळं सगळं नुकसान झालेलं आहे। काढण्याच्या वेळेस ज्यावेळेस माल काढायला आला त्यावेळेस पाऊस पडून सगळं नुकसान झालेलं आहे। त्यामुळं सरकारने याचं पंचनामे करून त्वरित याची नुकसान भरपाई द्यावी ही मला सरकारला नम्र विनंती आहे। किती लाखाची उडीद झाली असती जर पाऊस नाही आला असता तर साधारणतः लाख 1.5 लाख रुपयाच्या पुढं उडीद झाला असता। कामती येथील शेतकरी अफसर मुजावर यांनी 2.5 एकर शेतात उडीदची लागवड केली होती। बियाणे, पेरणी, मशागत इत्यादी कामांवर 45,000 रुपये इतका खर्च आला होता। तालुक्यात होत असलेल्या सततधार पावसाने उडीद या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। कामती गावातील उडीद पिकाला अक्षरशः मोड फुटल्याची दिसून येत आहे। उडीद पीक यावर्षी थोड्याफार प्रमाणात असून सततधार पावसाने काढणी करता येत नाही। मात्र पावसाने विश्रांती घेतली नाही तर हातात येणारे पीक डोळ्यासमोर पूर्णपणे नुकसान होईल। थांब रे पावसा थांब अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे। या 5 ते 6 दिवसांपासून सततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्याचे 2 ते 3 लाखाचे नुकसान झाले आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।